ट्रायंगलचा बेस आणि हाईट काय असतं हे आपल्याला बघायचंय. कशासाठी आता ट्रायंगलचा बेस आणि हाईट आपल्याला गरजेचा वाटतो? कारण की एरिया ऑफ द ट्रायंगल जर आपण बघितलं, एरिया ऑफ द ट्रायंगल, तर एरिया ऑफ द ट्रायंगलचा फॉर्म्युला काय? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. माहिती आहे आपल्याला, एके दिवशी दोनदा बबलू हसला. 1/2 बेस इंटू हाईट. पण एखाद्या ट्रायंगल मध्ये त्याचा बेस आणि हाईट कसा असतो बघायचं आपल्याला. काय करायचंय, ते ट्रायंगलच्या प्रकारावर अवलंबून आहे. हे अॅक्यूट अँगल ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे. आपल्याला फिगर मधला बेस आणि हाईट ओळखता आला पाहिजे. समजा आता अॅक्यूट अँगल ट्रायंगल आहे, तर ट्रायंगलला व्हर्टेक्स असतात 3. त्याच्या व्हर्टेक्स मधून अपोजिट साइडवर परपेंडिक्युलर ड्रॉन केला म्हणजे त्याचा अल्टिट्यूड म्हणजेच त्याची हाईट असते. मग जी परपेंडिक्युलर ड्रॉन केलाय ना, ती आपली काय होते? हाईट. आणि ज्याच्यावर परपेंडिक्युलर ड्रॉन केलाय ना, तो काय होतो? त्या हाईट रिलेटेड बेस होते. आता समजा मग आपण इथं हाईट एक परपेंडिक्युलर केली आणि ह्याच्यावर केलेला हा बेस झाला. इथून करू शकत नाहीत का? यस, करू शकतो आपण या ठिकाणी. मग इथून पण आपल्याला या ठिकाणी एक असं परपेंडिक्युलर ड्रॉन करायचं आहे म्हणजे ही हाईट होती, मग हा बेस होतो. आणि आपण अजून इकडनं पण करू शकतो का? यस, इकडनं पण करू शकतो आपण. या ठिकाणी एक परपेंडिक्युलर ड्रॉन केला या ठिकाणी, तर ही हाईट होती आणि हा बेस होते. म्हणजे एकूण एखाद्या ट्रायंगलला 3 बेस आणि 3 हाईट आपल्याला काढता येतात अॅक्यूट मध्ये. आता राईट मध्ये बघा, काढायची गरज नाही. 3 बेस 3 हाईट ऑलरेडी असतात, काढायची इथं गरज नाही. कशामुळं? हे ऑलरेडी या ठिकाणी परपेंडिक्युलरच आहे. म्हणजे ही हाईट झाली तर हा खालचा बेस होते. इन फॉर्मॅट उलट जर आपण त्याला केलं तर ही सुद्धा ह्याला परपेंडिक्युलर आहे म्हणजे ही सुद्धा हाईट होऊ शकते आणि हा सुद्धा बेस होऊ शकतो. ओके, ट्रायंगलला जर फिरवला तर. आता फक्त तिसरा व्हर्टेक्स राहिला. इथून आपण ड्रॉन केला परपेंडिक्युलर, इथून आपण ड्रॉन केला. आता फक्त इथून ड्रॉन केला तर त्याच्या अपोजिट साइडवर परपेंडिक्युलर ड्रॉन केला की असं हे अल्टिट्यूड निघणार आहे. मग ही हाईट असेल तर पूर्ण आपला जो हा तिरपी साइड आहे त्याला काय म्हणतो आपण? हायपोटिनियस. हायपोटिनियस काय होते? बेस होते. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला 3 हाईट 3 बेस काढता येते. आता इथे बघा, ही एक साइड आहे आणि याचा व्हर्टेक्स आहे. आता जर इथून आपण परपेंडिक्युलर ड्रॉन करायला गेलो तर होऊ शकेल का? नाही. थोड्या वेळासाठी आपण ह्याला काय करावं लागेल? असं बाजूला वळलं असं दाखवावं लागेल किंवा ही एक्सटेंडेड साइड आहे आणि इथून आपल्याला परपेंडिक्युलर म्हणला सहज येणार आहे. मग जर आपण या ठिकाणी एवढंच आपण घेतलं परपेंडिक्युलर त्या बेस इतकं, तर या ठिकाणी ही हाईट होतीये, मग बेस मात्र एवढाच होते बरं का त्याचा. आपण फक्त परपेंडिक्युलर टाकायला मोजायला ह्याला बाहेर घेतलेलं आहे, पण ट्रायंगलचा बेस हा एवढाच आहे, हाईट एवढीच आहे. आता समजा हा दुसरा व्हर्टेक्स, इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉन करू. आता आपण परपेंडिक्युलर ड्रॉन केल्यानंतर त्याच्या अपोजिट साइडला परपेंडिक्युलर ड्रॉन करायचं आपल्याला. मग परपेंडिक्युलर म्हणल्यानंतर हे आता ही हाईट झाली परपेंडिक्युलर, तर हा काय होते? बेस होते. आणि अजून एक आता तिसरा व्हर्टेक्स राहिला ना आपल्याला, हा तिसरा व्हर्टेक्स. तिसऱ्या व्हर्टेक्स मधून जर ड्रॉन करायचं, इकडनं परपेंडिक्युलर ड्रॉन करू शकत नाहीत आपण ह्याला खाली वडावं लागेल असं थोडक्यासाठी डॅश डॅश करून, आणि इथून मग सरळ ड्रॉन केलं तर ही परपेंडिक्युलर होणार आहे. असं ह्याचं परपेंडिक्युलर काढायचं म्हणलं तर या ठिकाणी असं आपल्याला तिरप्या साईडनं इकडनं बाहेरनं काढावं लागतंय. मग हे परपेंडिक्युलर झालं हाईट आणि ह्याचा जर बेस बघितला आपण तर एवढाच बेस होते. मग असं इथंही ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल मध्ये 3 बेस आणि 3 हाईट आपल्याला काढता येतात.